ठाण्यातल्या एका भागात एका महिलेनं 3 मुलांसह आत्महत्या केली. कर्ज फिटत नाही म्हणून विदर्भात एका शेतकऱ्यानं आणि त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली. नागपूरमध्ये आजारपण सहन होत नाही म्हणून एका निवृत्त प्राध्यापकानं पत्नीचा गळा दाबला आणि स्वतःही आत्महत्या केली. ही सगळी माणसं स्वतःच्या जीवावर प्रेम करत नव्हती का? मग ती का बरं निराश झाले असतील? त्यांच्याकडे पैसा आहे ते निराश आहेत, ज्यांच्याकडे बुद्धी आहे तेही निराश आहेत, आणि ज्यांच्याकडे फक्त जगणं हातात आहे ते मात्र उत्साहात आहेत. मला या मुंगीचं उदाहरण तुम्हाला त्यासाठी द्यायचं आहे. माहीत नाही तुम्हाला आवडेल की नाही, पण आजचं ते जगण्याचं सार आहे हे मात्र नक्की. सोहनलाल द्विवेदी यांची कविता तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आता हेच पहा ना, सध्या ऊन मी म्हणतोय, ऊन जरा जास्तच आहे असं प्रत्येकजण म्हणतोय. कामाची क्षमता कमी झाली की असंच सगळेजण सांगतात. पण या मुंगीकडे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटेल? तुमच्यासाठी जसं 42 अंशाचं तापमान आहे तेच तापमान तिच्यासाठी देखील आहे ना. तुमच्या पायात बूट आहेत, डोक्यावर टोपी आहे, तरी देखील घामानं तुम्ही निथळत आहात. मग हिला घाम येत नसेल का? हिच्या पायांना या पेवर ब्लॉकची उष्णता लागत नसेल का? अनेक जण ग्रामीण भागातले एक म्हण वापरतात, ती रूढ झालेली आहे की अंगापेक्षा भोंगा जास्त नको, किंवा अंथरूण पाहून पाय पसरा, म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त काही घ्यायला नको. परंतु या मुंगीकडे पाहिलं की आपल्या या सगळ्या कल्पना फोल ठरतात. प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा तिचा तो क्षमतेच्या पलीकडला असलेला विचार आणि त्याची ही यशोगाथा. आपल्या जगण्याची बेगमी करून ठेवण्यासाठी जसा नोकर वर्ग दिवसभर धावत असतो, कामात असतो, सकाळी धावत असतो, संध्याकाळी धावत असतो, झोपण्यापुरती शांतता त्याच्या पत्रात असते, तसंच या मुक्या प्राण्यांचं सुद्धा असतं ना. मग आपण त्यांच्याकडून काय शिकतोय? मार्केटिंग करणाऱ्या सेल्समनला त्याचा बॉस सांगत होता, उत्पादन खपव, अन्यथा मी तुला खपवून घेणार नाही. तेव्हा सेल्समननं सांगितलं, साहेब खूप मंदी आहे. अशा वेळी त्याचा बॉस त्याला विचारतो, तू छावा पिक्चर पाहिला का? त्यातलं तुला काय आवडलं? उत्साहात आलेला तो सेल्समन त्या चित्रपटातले बारीक सारीक बारकावे सांगतो. अशा वेळी बॉस एका शेवटच्या प्रश्नाने त्याला गार करतो. तो विचारतो, तुला एवढं सगळं माहीत आहे, तू पिक्चर देखील पाहिला आहे, मग एवढी मंदी असताना त्या पिक्चरनं 800 कोटीचा बिझनेस कसा केला? मंदी इथं कुठं आली? मित्रांनो, ऊन पाऊस वारा यांची तमा जर हे किडामुंगीसारखे जर बाळगत नसतील तर समस्या तर सगळ्यांच्या समोर आहेत. मग तुम्ही आम्ही या समस्यांचा डोंगर एवढा का करून घेतो? खरं तर समस्या असतात, चढ उतार आयुष्यामध्ये सारखेच येतात. या मुंगीसारखं आपण शिकायला हवं, चिकाटीनं काहीतरी करायला हवं. बरेच काय बदलून जाईल. तुमच्याच हातात तर ते आहे.